नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आजच्या डेली मार्केट ब्लॉगमध्ये. जिथं की आपण डेली मार्केट मुवमेंट्स आणि मार्केटचे विविध कन्सेप्ट शिकतो आणि समजून घेतो. तर आज आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड्स. तर म्युच्युअल फंड्स मध्ये खूप लोक इन्व्हेस्ट करतात आणि म्युच्युअल फंड सही आहे वगैरे ॲड्स खूप मार्केटमध्ये चालतात. पण म्युच्युअल फंडचे प्रकार किती असतात? कोणत्या कोणत्या प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत, कोणत्या कोणत्या पद्धतीचे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत, तर त्याचा आपण आज ओव्हरव्ह्यू घेऊ फक्त. तर ओव्हरव्ह्यू घेतल्यानंतर आपल्याला समजेल की एकंदरीतच म्युच्युअल फंडमध्ये काय टाईप असतात, कुठल्या कुठल्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहेत, कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत ब्रॉडर, आणि एक ओव्हरऑल म्युच्युअल फंडच्या आपल्याला ओव्हरऑल म्युच्युअल फंडबद्दल आपल्याला माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला आता जाणून घेऊया. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं की पूल ऑफ इन्व्हेस्टमेंट. आपण आता डेफिनेशन बघू म्युच्युअल फंडची. तर लोकांकडून पैसे, एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असती जी लोकांकडून पैसे गोळा करते आणि ते पैसे इन्व्हेस्ट करते मार्केटमध्ये. तर ते ॲसेट मॅनेजमेंट कंपनी जेव्हा लोकांकडून पैसे गोळा करते तेव्हा त्याला काही बंधने सेबीने लावलेली आहे. तर पैसे गोळा करायच्या आधी जे तुम्ही म्युच्युअल फंड किंवा जे व्हेकल म्युच्युअल फंडचं त्याच्यासाठी लॉन्च करणार आहे त्याच्या डिटेल्स तुम्हाला आधी इन्व्हेस्टर्सला द्यावे लागतात. जसं IPO काढायच्या आधी तुमच्या कंपनीचे फायनान्शियल्स तुम्हाला इन्व्हेस्टरला द्यावे लागतात. तसं इनिशियल फंड ऑफर ज्यावेळेस येते त्याच्या आधी तुम्हाला एखादं म्युच्युअल फंड लॉन्च करायच्या आधी त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला त्यांच्या सर्व डिटेल्स, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या डिटेल्स आणि त्या पर्टिक्युलर फंडच्या डिटेल्स, जसं की त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, फिक्स्ड इन्कम असणार आहे, इक्विटी असणार आहे का, मिक्स्ड असणार आहे का, हेज स्ट्रॅटेजी असणार आहे का, लिक्विड किंवा शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी असणार आहे, ते त्यांना पहिल्यांदा एक्सप्लेन करावं लागतं. आणि ते एक्सप्लेन केल्यानंतर मग त्या FPA थ्रू लोक पैसे इन्व्हेस्ट करतात आणि तो फंड लिस्ट होतो मार्केटमध्ये. तर आता बघून घेऊया की ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज इथं एक जनरल लिस्ट आहे. ह्याच्यापेक्षा जास्त ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज मार्केटमध्ये असतील. पण छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज कोणत्या कोणत्या आहेत ते बघू. 361 म्युच्युअल फंड ही एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. अबॅकस म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला आणि सन लाईफचे जॉईंट व्हेंचर आहे. अँजल वन म्युच्युअल फंड, ॲक्सिस म्युच्युअल फंड, ॲक्सिस म्युच्युअल फंड, बजाज फिन्सरने पण आपले फंड्स लॉन्च केले. बंधन म्युच्युअल फंड, बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड, बरोदा BNP परिबास, म्हणजे बँक ऑफ बरोदा आणि BNP परिबासचं एक JV दिसून येईल तुम्हाला इथं. कॅनरा रिव्हिको म्युच्युअल फंड, कॅपिटल माइंड म्युच्युअल फंड, चॉईस म्युच्युअल फंड, DSP म्युच्युअल फंड, एडेलवाइस म्युच्युअल फंड, फ्रँकलिन टेम्पल्टन, ग्रो म्युच्युअल फंड, HDFC, HSBC, हेलिओस, ICICI प्रुडेन्शियल, ITI, इन्व्हेस्को ही खूप मोठी कंपनी आहे इंटरनॅशनल मार्केटमधली. जवळपास $5 ट्रिलियन असेट अंडर मॅनेजमेंट ह्यांचं आहे. वन ऑफ द टॉप 5 म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्को येते. कोटक ॲसेट मॅनेजमेंट, LIC, महिंद्रा, मेरी असेट, मोतीलाल ओसवाल, NJ म्युच्युअल फंड, असे भरपूर भरपूर तुम्हाला इथं लिस्ट मिळेल. तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये पण तुम्ही बघू शकता. हे झिरोदाचं ॲप्लिकेशन आहे. हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. मी स्वतः झिरोदा वापरतो ट्रेडिंगसाठी म्हणून मी त्या ॲप्लिकेशनचं स्क्रीनशॉट शेअर करत आहे. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटेल ते ॲप्लिकेशन वापरू शकता. तर आपण जसं की बघितलं की हे ॲसेट मॅनेजमेंट वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आता कॅटेगरीज जाणून घेऊया. तर कॅटेगरीज ह्या ब्रॉडर कॅटेगरीज आहेत. डेट, हायब्रीड, इक्विटी, सोल्युशन ओरिएंटेड आणि अदर्स. तर इथं तुम्ही बघू शकता की इक्विटी, डेट, हायब्रिड, सोल्युशन ओरिएंटेड आणि अदर्स अशा कॅटेगरी आहेत. आता डिव्हिडंड टाईपमध्ये तुम्ही बघू शकता ग्रोथ आहे. ग्रोथ प्लॅनमध्ये काय असतं
की ग्रोथ प्लॅन मध्ये तुमचा जो रिटर्न असतो की कॅपिटल गेन असेल की म्युच्युअल फंड सुद्धा एखाद्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतात, प्रॉफिट झाला की तो सेल करतात, दुसऱ्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतात, रिइन्व्हेस्ट करतात. तर ते जे प्रॉफिट आहे किंवा जे इक्विटी शेअर्सचे जे डिव्हिडंड आहे ते परत रिइन्व्हेस्ट जर फंड मध्ये करत असतील तर त्या फंड्सला ग्रोथ फंड म्हणतात. आपण डिटेलमध्ये टाइप्स ऑफ या सगळ्या कॅटेगरीजवर की ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत, कॅटेगरीज कोणत्या कोणत्या आहेत, डिव्हिडंड कोणत्या कोणत्या आहेत, मी एक ब्रॉडर ॲस्पेक्ट सांगतोय आता. पण ह्याच्यावर एक प्रत्येक ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आम्ही बनवणार आहे. तर मी तुम्हाला आता एक शॉर्टमध्ये सांगतो की ग्रोथ प्लॅन असा असतो की जे रिटर्न्स असतात ते रिइन्व्हेस्ट केले जातात फंडमध्ये. IDCW हा इन्कम डिस्ट्रीब्युशन कॅपिटल विथड्रॉल्स म्हणून एक ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये पिरियॉडिक बेसिसला इन्कम डिस्ट्रीब्युशन आणि कॅपिटल विथड्रॉल्स इन्व्हेस्टर्सला दिले जातात. त्याच्यामुळं ते टाइप्स बघा, आता इंटेरिम म्हणजे एक पिरियड ठरवलेला असतो त्या पिरियडमध्ये, मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला, अॅन्युअली म्हणजे एकदा वर्षातून, क्वार्टरली म्हणजे प्रत्येक 3 महिन्यानंतर, हाफ इयरली म्हणजे 6 महिन्यानंतर, वीकली सुद्धा प्लॅन आहे त्याच्यात. IDCW वीकली म्हणजे वीकली तुम्हाला त्याच्यातनं डिव्हिडंड किंवा जे रिटर्न आहेत ते, फोर्टनाईटली म्हणजे ओव्हरनाईट 15 दिवसाला, फोर्टनाईटली म्हणजे 15 दिवसाला, आणि डेली म्हणजे रोज. आता डेली मध्ये काय बघू, LIC, MF बँकिंग, PSU फंड हे डेली लो डिस्ट्रीब्युशन फंड, हे दोन डेली करतात. तर आता आपण असं बघू शकतो की असे काही प्लॅन आहेत. तर आता त्याच्यानंतर डिव्हिडंड टाईप मिनिमम परचेस अमाऊंट. आता तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही इथं एक्सपेन्स रेशो किती मिनिमम पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे. ॲसेट अंडर मॅनेजमेंट तुम्हाला किती पाहिजे याच्यानुसार तुम्ही कॅटेगरीज, ब्रॉडर कॅटेगरीज डिस्ट्रीब्यूट करून ह्यातून तुम्ही एक सिलेक्ट करू शकता. तर आता इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड, इक्विटीमध्ये बघू आपण. आता सपोज इक्विटीमध्ये हे टाईप येतात की इक्विटीमध्ये आहे मल्टी कॅप, इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम, स्मॉल कॅप म्हणजे ज्याला ELSS म्हणतो, स्मॉल कॅप म्हणजे स्मॉल कॅप स्टॉक्स, लार्ज कॅप, मिड कॅप, हे 3 सेक्शन आहेत. व्हॅल्यू, व्हॅल्यू डिस्कवरी, सेक्टोरल थीमॅटिक म्हणजे पर्टिक्युलर सेक्टर किंवा पर्टिक्युलर थीम घेऊन, फ्लेक्झी कॅप म्हणजे स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप या तिन्हीचं कॉन्ट्रीब्युटेड पद्धतीने इन्व्हेस्टमेंट म्हणजे फ्लेक्झी कॅप. फोकस्ड म्हणजे एक पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी किंवा एक पर्टिक्युलर थीम ठरवून त्याच्यावर फोकस स्ट्रॅटेजी बनवून. लार्ज कॅप, मिड कॅप म्हणजे मिक्स लार्ज कॅप आणि मिड कॅप. हायब्रिड, हायब्रिड म्हणजे हायब्रिड फंड ज्याच्यात वेगवेगळे ॲसेट क्लास असतील. डिव्हिडंड यील्ड म्हणजे डिव्हिडंड जनरेट करणार, जे डिव्हिडंड स्टॉक आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. कॉन्ट्रा म्हणजे हेज स्ट्रॅटेजी सारखा किंवा फ्रंट डायरेक्ट इन्व्हेस्ट म्हणजे एक ॲग्रेसिव्ह फंड कॉन्ट्रा म्हणजे. डेटमध्ये बघा तुम्ही, ओव्हरनाईट असतात, लिक्विड फंड असतात जे शॉर्ट टर्म सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतात. हायब्रिडमध्ये डायनामिक ॲसेट अलोकेशन म्हणजे त्याच्यात तुमचं सोनं चांदी ह्याच्यामध्ये पण इन्व्हेस्ट केलं जातं जे डिजिटल फॉर्ममध्ये. नंतर मिड कॅप, स्मॉल कॅप स्टॉक्स, PSU बॉन्ड्स, तुमचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, मल्टी ॲसेट अलोकेशन सेम. इक्विटी सेव्हिंग स्कीम म्हणजे फक्त इक्विटीमध्ये. ॲग्रेसिव्ह म्हणजे थोडं हाय बीटा स्टॉक, हाय रिस्क हाय रिटर्न स्ट्रॅटेजी, असं असं आहे. तर ह्या होत्या ब्रॉडर कॅटेगरीज. आणि म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं आणि म्युच्युअल फंडचा एक डिटेल डिस्क्रिप्शन, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं एक नवीन इन्व्हेस्टर्सला, आणि म्युच्युअल फंडचे टाईप काय असतात, म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. बाय.